सगळ्यांना ज्ञात आहे आजचं कीर्तन कशाने आज 13 दिवस झाले बबनबाई बाबूराव गायकवाड बरोबर हे आपल्याला सोडून गेलेले आहे आणि आज त्यांचं 1300च्या निमित्त हे कीर्तन आहे का 1300 केलं पाहिजे का कीर्तन केलं पाहिजे मला वाटतं आता ही क्रिया केल्यानंतर या क्रियाचं फळ आपल्याला प्राप्त होतं का नाही पहा शास्त्र सांगतं पूत नावाचा एक नरक आहे कोणत्या नावाचा पूत हा पूत नावाचा नरक जर आपल्याला तरुण जायचं असेल तर आपल्या पुत्राने केलेलं जे दान धर्म आहे जे भजन आहे त्या भजनाच्या साह्याने जी गेलेली व्यक्ती आहे त्या पूत नरकामधून काय होते तरुण जाते आणि हाच कार्य आहे नरकात जाईल असं कोणी सांगता येत नाही कोणाचं पाप कोणाचं पुण्य कोणाला माहिती नाही म्हणून आज आई आपल्याला सोडून गेलेले त्यांचे जे पती आहेत बाबूराव तुकाराम गायकवाड मुलगा आहे दिलीप बाबूराव गायकवाड बाळासाहेब उर्फ विजय बाबूराव गायकवाड यांना 2 मुलं आहेत बरोबर आहे आणि समस्त गायकवाड परिवार सगळे शोकाकुल आहेत आजी गेलेले आहेत पण पहा आपण आज 1300चं कीर्तन ऐकतो व्यक्ती गेलेली आहे याचा अर्थ आपल्याला सुद्धा जायचं आहे त्या गेल्या म्हणजे आपण जाणार नाही असं काही नाही आपण सुद्धा जाणार आहे म्हणून आपल्याला अनेक ज्ञानोबा आपल्याला अनेक अभंगातून सांगण्याचा प्रयत्न करतात बाबा हो भगवान परमात्म्याचं भजन करा काही सोबत येत नाही हे भगवान परमात्मा स्वतः येऊन सांगतात साधू संतांच्या रूपाने आपल्याला येऊन सांगतात कबीरदास महाराज म्हणतात की बाबा या जगामध्ये भगवान परमात्मा जरी जन्माला आले तरी सुद्धा भगवान परमात्म्याला हे मृत्यू लोक काय करावं लागतं सोडून जावं लागतं बरोबर आहे भगवंत जरी जन्माला आले तरी मृत्यू लोक सोडून जावं लागतं म्हणजे या मृत्यू लोकांमध्ये सगळ्याला जाणार येथे नाही गुरु याच्यामध्ये महाराज सांगतात आया है सो जाएगा राजा लंकापति कोई सिंहासन पर चढ़ा कोई चला कोणी कोणाला जायचं या जगात आज मेला पंजाब
ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणतात उठा उठा जागा पाठी उठा जागा कारण आहे पाठीमाग भय मोठं लागलेलं आहे पण हे भय लागत असताना आपल्याला असं वाटतंय या जगतामध्ये मी काही मरणार प्रत्येकाला अशी शाश्वती आहे मी मरणार नाही मी मरणार नाही अशी शाश्वती आहे म्हणून तो लोक जगतात बरोबर आहे का नाही भरोसा नाही आपला परंतु महिन्याचा रिचार्ज आपल्या मोबाईल मध्ये आहे भरोसा आहे का नाही महिन्याचा रिचार्ज करतो का जगायची इच्छा कोणाला मरावं वाटत नाही परंतु असा काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे जसं सर्प बेडकाच्या पाठीमागे लागतो कशासाठी कालव्याल मुखग्रास काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे काळ जपत असे महासोईचा घोर वाद आणि आजचं जे कीर्तन असतं उपदेशपर प्रकरणातच असतं उपदेशच करावा लागतो इथे भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे का माणसाला वैराग्य होतं 3 ठिकाणीच होतं वैराग्याचे अनेक प्रकार आहे पण जे स्मशान वैराग्य आहे काय जे स्मशान वैराग्य आहे असं स्मशान वैराग्य आपल्या जीवनामध्ये जर निरंतर राहिलं तर मनुष्य पाप करत नाही स्मशानामध्ये जर व्यक्तीला आपण देह संस्कार करण्याकरता गेल्यानंतर माणसाच्या मनामध्ये येतो अरे आपण एवढं सर्व काही करतो सर्व काही आपल्या खटाटोपी चालू आहे पण माणसाच्या सर्व काही हे कळतं कुठं स्मशानात कळतंय घरात नाही हे घरात जर कळलं असतं तर आज मनुष्य प्रत्येकानं भगवंताचं भजन केलं असतं देवाला प्राप्त केलं असतं परंतु देवाला प्राप्त करण्याच्या ऐवजी मनुष्यानं परमार्थ करत नाही पण संसार चांगला थाटामाटात चालतो पहा हे तुकोबर आहे सांगतात तुकोबर आहे म्हणतात जे काही जे कमवलेलं आहे ते सर्व काही आपण इथंच ठेवणार आहोत आज ज्या घरात तुम्ही राहतात त्या घरात अजून 100 वर्षानंतर कोणीतरी येणार आहे ते तुमचं नाव सुद्धा घेणार नाही कमवायचा हा मताचा माणूस नाहीये कमवायचं भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेऊन काय करायचं आपण कमवायचं भगवंताला विसरायचं नाही तर तुकोबर आहे म्हणतात विसरली तया पचतील म्हणजे आपल्या 84 लक्ष योनीमध्ये पडावं लागल आणि सावध व्हा भगवान परमात्म्याचं भजन करा जागा का जागा बहुत दिवसा फेरा आला नगरा धर्म तोची सार जग जोगी जागे बोलती सगळं आपल्याला नाही पंप हा भरलेला गतिरोधक आहे वाहन सावकाश मनुष्य थोडी सुद्धा नाही गाडी गजर पण त्या पुण्यात माणसाला होती हे माहिती आपल्याला संसारामध्ये आमचे गुरुजी सांगायचे
भगवान परमात्मा आपल्या जवळच आहे पण भगवान परमात्मा एवढा भारी आहे भगवान परमात्मा जसं आपण लहान लेकरू एखाद्या खेळण्यामध्ये मुली होता हातामध्ये खेळणं गेलं की निघून जातं तसंच आहे भगवान परमात्म्याने आपल्या हातामध्ये संसार रूपी खेळणं केलं आणि आपण त्याच्यात काय झालो खेळून गुंग झालो आणि आपल्याला कळालं सुद्धा नाही आपलं 70 वर्ष आयुष्य केव्हा झालं आणि आपण केव्हा मृत्युमुखी पडणार हे सुद्धा आपल्याला कळलं नाही हे कळण्यासाठी आपल्याला साधू संतांचे अभंग साधू संतांची वचन आपल्याला पाठ करावं लागतील त्याच्याशिवाय पर्याय नाही गोबरायत म्हणतात बाबा भगवंताचं भजन करा सगळे जण काय आहे नामदेवराय सुद्धा म्हणतात उठा जागे अरे आता आपल्याला नामदेवराय सांगतात गोबरायत सुद्धा सांगतात सावन होणे मल्हारी वासुदेवामध्ये तुकोबराय सांगतात राम नाम आपण स्वयंपाक जरी करत असलो माणसं नाही बायाचं सांगतात राम राम म्हणाला एक आमच्या पूर्वीचं वाक्य आहे ज्या आईचा पती दारू जर पित असत त्या स्त्रीनं काय केलं पाहिजे एका महिन्यापर्यंत रामकृष्ण हरी म्हणून स्वयंपाक जर केला तर त्याची दारू एवढी नामचिंतनामध्ये ताकद आहे तुम्ही म्हणता कसं काय ज्ञानोबराय आपल्याला सांगतात ज्ञानोबराय म्हणतात हरी उच्चारणे अनंत पापाची जर अनंत जन्माचे पाप जात असेल तर याची दारू कशी जाणार का नाही जाते पण तेवढा विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे पण आपल्या अंतःकरणामध्ये साधू संतांविषयी विश्वास नाहीये देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास नाहीये म्हणून आपल्याला कुठे पडावं लागतं नरकामध्ये पडावं लागतं न विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला नरकामध्ये जावं लागतं जात असताना आपल्याला काही यम साधे नेतात नाही आपले साधे नेत नाही तोडी दे मारी दे यमाचे कर आपल्याला फार मारतात हो तोडतात आपल्याला कळत नाही आजचा जो दिवस आहे तुम्हाला वाटतंय आज आजी गेल्या कुठून आपल्याला सोडून गेल्या त्यांचा 10 संस्कार झाला आजी गेल्याच नाही अजून नाही गेल्या आजचा दिवस आहे संध्याकाळी 6 वाजता दक्षिण दिशेला घेऊन जातात संध्याकाळी जातात दुपारच्या पारी सुद्धा जात नाही गरुड पुराण वाचा तुम्ही पण आपण अशी माणसं आहेत गरुड पुराण मेल्यावर काय मेल्यावर वाचतो वकिलानं जर वकील झाल्यावर शिकली पाहिजे का वकील शिकायचं व्हायच्या आधी शिकली पाहिजे आदोगर शिकले पाहिजे हे पुराण शास्त्र आपल्याला काय सांगते ते आपण पहिलं वाचलं पाहिजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोणतं पाप केल्यानंतर कोणत्या नरकात जाणार आहे आपण हे सांगितलेलं आहे पण वास्तविक पाहता आपले साधू संत आपल्याला म्हणतात जो कोणी भगवान परमात्म्याचं एकही नाम घेतो एकदा जीवनात तो नरकात जात आता पहा नरकात जात नाही आमच्या ज्या गो नाही आहेत त्या कशा नरकात जातील बायाचा स्वभाव आहे भोजन केल्याशिवाय भाकरी खात तो बायाचा स्वभाव आहे रामा विठ्ठला पांडुरंगा उठा बसता ते नाव माणूस नाही घेत माणसाचा अजिबात नाही देवाचा माणसाचा संबंध आला कधी मंदिराच्या पुढून चाला लांबूनच दर्शन घेईल बाबा तुम्हाला सांगू
खरा संबंध जगाशी ठेवण्यापेक्षा खरा संबंध देवाशी ठेवा. कारण आहे देवाशी संबंध ठेवल्यानंतर आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे पहा. जर आपल्याला घरामध्ये मुंगळे आणायचे, मुंगळे जे मुंगळे असतात ते मुंगळे आणायचे, काय करावं लागेल बरं आपल्याला? गुळ आणावं लागेल का साखर आणावं लागेल? गुळ आणावं लागेल. मग गुळ आणल्यानंतर घरात ठेवावं लागेल. मुंगळे बाहेर कुठे जावं लागेल? डोंगरावर. अहो आपोआप येतात ते मुंगळे. आपोआप आल्यानंतर त्याला खायला लागतात. तसंच आहे भक्तिशास्त्रात भगवंत रूपी गुळ जवळ ठेवा, हे जग रूपी मुंगळे आपण मध्ये येतात. पण हे आपल्याला कळत नाही. आपण काय करतो? या संसारात वावरण्याचा प्रयत्न करतो. पहा कितीही या संसारात प्रयत्न केला तरी या संसारात सुख नाहीये हे प्रत्येकाला माहिती आहे. आपला आजाला माहित होतं, आपल्या पंजाला माहित होतं. सगळे मेले मातीत गेले. देखत देखत आता महाराजांनी प्रमाण म्हणतो नातू पंतू तूही कैसा झाला. सगळे जण मरणार आहे. पण या जगतामध्ये नामचिंतन नामधारक हा असा एखादा वेळा एखादा नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी एखादा विष्णूची भक्ती करणार आहे आणि लक्ष्मीची भक्ती करणारा विष्णूची भक्ती करणारा एखादा आहे आणि लक्ष्मीची भक्ती करणारा अहो घरात आहे. घरात प्रत्येक घरात लक्ष्मीची भक्ती केली जाते. पण लक्ष्मी तशी येईल का? नवऱ्या सोडून ती लक्ष्मी येईल का घरी? भगवान विष्णूला नाही. पहिले भगवान विष्णूची भक्ती करा, भगवान शंकराची भक्ती करा. सगळे देव एक आहे. भगवंताचं भजन करा. भजन केल्याशिवाय या देहाचा उद्धार होत. हरी म्हणा तुम्ही पतिव्रता स्त्री प्रमाणे भक्ती करा. जसा त्या पतिव्रती जैसा व्रतार प्रमाण जसा त्या बाईला आपला नवराचे प्रमाण असतो तशी भक्ती करा. नाहीतर मंगळवार आला की आईची भक्ती करायची, बुधवार आला की पांडुरंगाची करायची, गुरुवार आला की दत्ताकडे पळायचं, शुक्रवार आला की संतोषी माता धरायची. आज भक्ती काही कामाची नाही. ही भक्ती काही व्याभिचारिणी भक्ती आहे. व्यभिचार भक्तीमध्ये नसला पाहिजे. बरोबर आहे ना? व्यभिचार भक्तीमध्ये नसला पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं उदाहरण सांगायचं आमचे गुरुजी. जर एखाद्या कुटुंबामध्ये मुलाचं लग्न झाल्यानंतर जशी ती नवऱ्यासोबत व्यवहार करते तशी घरामध्ये प्रत्येकासोबत व्यवहार करू शकत नाही. तसंच आहे भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना जे वार आहे त्यांची पूजा करायची, पण ते आराध्य मानायचे नाही. आराध्य फक्त एकच आहे या कलियुगामध्ये, भगवान परमात्मा. त्याची भक्ती करा. हे सांगतो या शब्दावर आहे तुकोबराय सांगतात. सांगतो या शब्दावर आहे तुकोबराय सांगतात की बाबा हो जर तुम्ही भक्ती नाही केली, एका अभंगामध्ये भक्ती सांगितलेली आहे तुकोबराय.
येणे मुखे तुझे वर्णी गुणना तुझी मज प्रेम गे देवा कान भरून ऐकेन तुझी कीर्ती हेची मज विश्रांती देई देवा देवा तुझं भजन करीत आम्ही पण माणूस असा बेईमान आहे भजनच करत तुम्हाला वाटतंय खऱ्या पुढे भजन नाही करत प्रत्येक जण स्वार्थापुढे जीवन जगतंय माणूस बरं का ध्यानात राहू द्या स्वार्थापुढे आहे संतांनी स्वार्थ नाही केला स्वार्थ का नाही केला कारण संतांना माहिती आहे या जगात किती स्वार्थ केला हा स्वार्थ कामाचा नाही आहे भगवान परमात्मा भेटावा असा स्वार्थ अंतःकरणामध्ये असला पाहिजे पण आपल्या अंतःकरणामध्ये तसा नाही आपल्या अंतःकरणामध्ये असा स्वार्थ आहे नागाटी करताना सोन्याचा हंडा लागला पाहिजे असा स्वार्थ आपला आहे पण ते लागत नाही तुम्हाला सांगतो मी तुकोबरायचं प्रमाण आहे प्रमाणात तुम्हाला प्रारब्धची जोडे धन प्रारब्धची वाढे हे सगळं प्रारब्धाच्या गोष्टी आहेत तुकोबराय आपल्याला सांगतात म्हणून ऐका हे पाय आपल्याला भगवंताने तीर्थयात्रा करण्याकरता दिले हे हात देवानं टाळी वाजवण्याकरता दिले पण तंबाखू तोडण्याकरता दिले कशा करता दिले टाळी वाजवण्याकरता दिले पण ह्या हाताचा दुरुपयोग होतो या हातात तंबाखू तोडल्या जाते हे जे मुख आहे हे काय आहे मुख आहे का काय आहे आमचे गुरुजी सांगायचे या मुखाने जो भगवान परमात्म्याचं भजन करतो त्याचं ते श्री मुख आहे आणि जेव्हा भगवंताचं नाव घेत नाही ज्याच्या तोंडामध्ये नेहमी गुटखा असतो त्याचं ते मुख नाही त्याचं ते थोबाड आहे काय आहे जीव नाही की सर्प आहे म्हणून मुख आहे त्या मुखाने देवाचं नामचिंतन केलं पाहिजे जो नामचिंतन करत नाही भक्ती करत नाही प्रमाण सांगतो तुम्हाला भक्ती विना पशु शासी वाढला सटविने नेला कैसा नाही नाथ महाराज म्हणतात जो भक्ती करत नाही ज्या टायमाला सटवी लिहायली ती आता ते काही मी पाहिली नाही पण लिहायली ती नाथ महाराज म्हणतात ज्या ती नाथ महाराज म्हणतात त्या ती येते आल्यानंतर ती कपाळावर आपलं प्रारब्ध लिहिते लिहित असताना त्या प्रारब्धामध्ये भक्तीचा उच्चार नसल्यामुळे नाथ महाराज म्हणतात हा असा मनुष्य त्या सटवीनं का नेला नाही म्हणून ज्ञानोबा आपल्याला एकनाथ महाराज सांगतात पुढे तर फार कठीण आहे नाथ महाराज म्हणतात जो भक्ती करत नाही माये माये गेली भूतापाशी हरी नाही अरे मुळा जो भगवंताची भक्ती करत नाही ते टिंबटी आणखी सांगतो तुम्हाला तुकोबराय म्हणतात जो भक्ती करत नाही आणि तुकोबराय म्हणतात किती सांगत तरी ऐकत नाही किती सांगून तरी पटकीचे पुढे शिंदळीचे आता तुम्ही विचार करा सगळेजण आपण संसारिकच आहे आणि आपल्याला मुक्त व्हायची इच्छा अजिबात नाही माझ्या सगळ्यात नाही मुक्त होऊ पण नाही माणसाला हा जन्मसिद्ध हक्क आहे मुक्त नाही व्हायचं पण तुम्हाला सांगतो तुकोबराय म्हणतात पुढे शिंदळीचे रडतील रडतील हा शब्द असा आहे प्रत्येक माणसाला म्हातारपणात आणण्याचीच वेळ येते काय येते याचं कारण आहे भगवान परमात्म्याचं भजन न केल्यामुळं जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत काम धंदा करायचा अनेक लोकांसाठी कमवायचं पण आपल्यासाठी आपण स्वतःच्या उदरासाठी वेळ देत नाही म्हणून आपल्याला म्हातारपणात काय करावं लागतं रडावं लागतं तुम्हाला वाटत असेल म्हातारपणाचा परमार्थ आहे नाही चुकीची गोष्ट या परमार्थाला पहा तुम्ही लग्नाला 22 वर्षाचा मुलगा लागतो परमार्थाला 70 वर्षाचं म्हातार नाही नाही हे चुकीचं आहे
दुसऱ्याच्या लग्नात नव्हते नाही हरी कीर्तनात सांगितलं पण पहा असं झालंय या कलियुगामध्ये खरं कोणाला पचत नाही ध्यानात राहू द्या जो खरं बोलतो त्या खऱ्याचं फार मानहानी होती काय फार मानहानी होती पण शास्त्र सांगतो सत्यम ब्रूया प्रियम ब्रूया सत्य बोला प्रिय बोला पण महाराज सत्य चालत नाही माऊली सुद्धा सांगतात साचा नेम मिथ्ये आणि रसाळ चांगलं बोला हे आपल्याला शास्त्र सांगतं महाराज खरंच सांगा माझ्यापेक्षा सगळे तुम्ही अनुभवी आहेत खरं बोलल्यानंतर माणसाची हानी होते हानी होते का काय होते माणसाची हानीच होणार म्हणून मनुष्य या जगतामध्ये हा कलियुगाचा प्रभाव आहे म्हणून मनुष्य असत्याने वागतात वागत असताना जो त्याच्यामध्ये सुद्धा जर सत्यप्रमाणे वागत असेल असं समजू नका त्याचा पराजय झाला त्याचा देवाजवळ काय आहे विजय आणि इथं पराजय कोणाचा होत नाही हो सगळ्याचाच पराजय झालेला आहे सगळे आपल्या कबीरदास महाराजांच्या दोह्यानुसार राजाचा सुद्धा पराजय झाला पण भगवंताच्या लाईनीमध्ये राया रंक एकी सरी एका पंक्तीत आहे भगवान परमात्म्याच्या राया म्हणजे राजा आणि रंक म्हणजे भिकारी सुद्धा एकाच याच्यात आहे भगवंताच्या लाईनीमध्ये आहे भगवंताकडे भेदभाव नाहीये भगवंताला सुद्धा सारखे आहे म्हणून साधू संत म्हणतात बाबा हो ऐका माणसाने दुसऱ्याचा उपदेश ऐकला पाहिजे पण माणसाची मानसिकता उपदेश ऐकण्याची राहिली नाही अजिबात ऐका वाटत नाही कोणाचं आज म्हणून आहे तसं बरं आज असं आहे कलेक्टरची परीक्षा द्यायची नाही पण कलेक्टर झालं पाहिजे अशी अंतःकरणात काय इच्छा आहे दोन अभंग पाठ करायचे नाही आणि मग कीर्तनकार म्हणा अशी आपली इच्छा आहे तसं नका आज आपण या जगाला फसवू शकतो जगाला नाही फसवत आपण स्वतःला फसवतो का परमार्थात येऊन सुद्धा आपण ज्ञानोबाचे शब्द आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन तसं वागण्याचा प्रयत्न आपण करत नाही मला सांगा आपण आलेला महामूर्ख परमार्थात मी स्वामी तुम्हाला नाही तुम्ही कशी आहे प्रभू तुम्ही महेशाच्या वेद उघडा अर्चित अशी भक्ती म्हणून बोल जरी या ओवीचा अर्थ कळला नसेल तुम्हाला तुम्ही साक्षात भगवान शंकराचे अवतार आहात आणि मी एक पामर म्हणजे मूर्ख माणूस आहे असा त्याचा काय होतो अर्थ तुम्ही श्रेष्ठ आहात पण तुम्हाला सांगत असताना माणसाने सुद्धा श्रवण केल्यानंतर त्याचं मनन केलं पाहिजे त्याचं मनन केल्यानंतर त्याचं निदर्शन केलं पाहिजे आणि तुम्ही म्हणता हे जर तुम्हाला शब्द नाही कळले तर त्याचं रवंत केला पाहिजे रवंत कळला का बैलानं चारा खाल्ल्यानंतर घरी आल्यानंतर ते काय करतं बोलत नाही का तुम्ही त्याला काय म्हणते बागुल बागुल खरी गोष्ट आहे ते तसंच आहे आमच्या गावात कापसाचे याला ढोकळा म्हणते ते ढोकळा आणि इकडे काय म्हणते ते कापूस टाकायचा मेकरकडे जातो मी याच्याकडे एवढा म्हणतो मेकरकडे बरं काय अर्थ एकच आहे भाषा वेगळी तसं आपल्याला
माझी विनवणी कर जोडोया दोन्ही तुकोबराय माझी विनवणी आता विचार करा स्वदेह वैकुंठाला जाणारे तुकोबराय ते आपल्या सारख्या पामराकडे अज्ञानाकडे काय करतात हातपाय जोडतात हातपाय जोडून म्हणतात बाबा हो तुम्हाला विनंती करतो लागोनी या पाय